पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे देवा, हाँ ओ सरकार, जरा बॅग भरायला मदत करा ना मला। हा बॅगेत काही सामान मावतच नाहीये, बापरे। सरकार, काय डोई फोड्या, झाली का तयारी? हा चालू आहे, तयारी चालू आहे, बॅगच भरतोय। पण अरे आता सारखं वाटतं असं इतक्या लांब जायचंय, काहीतरी राहायला नको ना। पण आता तू मला ओळखतो सहज, काहीतरी राहणारच माझ्याकडनं। मी एकटाच करतोय ना सगळं, त्यामुळे काहीतरी नक्की राहणार माझ्याकडनं। एकटाच का रे? एकटाच का? अरे सरिता आहेच रे, मी बॅग भरतोय, ती माझी बाकीची तयारी करतेय, असं चालू आहे। तुला बोलायचं का सरिताशी? बोलू का तिला? सरकार, नाही नको अरे त्यांना फोन नको देऊस, माझी तयारी व्हायची आहे। बरं चल, मग उद्या सकाळी भेटू। ओके, बाय 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 बाय। मावत नाही, मोबाईलच पाहिजे। या काय करतायत बाबा? पॅकिंग झालं का त्यांचं? त्यांना कसलं जमते पॅकिंग? माझ्याशिवाय काही जमणार आहे का त्यांना बॅग पॅक करणं वगैरे? माझ्याशिवाय पान नाही हलत त्यांचं। बघ तू, सगळं बाहेर पडलंय अजून। पान नाही हलत का? हो का? मग तुम्हाला घेऊन का जात नाहीयेत? हा, इथे असं काय ठेवलंय तुम्हाला? तेच ना, ग बरोबर जरी दाखवत असले ना की खुश आहे मी, तरी आतून त्यांना वाईट वाटतंय की ते मला बरोबर नेत नाहीयेत। छे, मला नाही वाटत। उलट बघा ना, ट्रिपला चाललेत एकटे म्हणून त्यांचा चेहरा किती खुल्ला आहे। काही खुल्ला वगैरे नाही चेहरा त्यांचा। हो, मला दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद दिसतोय। आणि मला असं वाटतंय तुम्हाला बरोबर नेत नाहीयेत म्हणून खुश आहेत ते। तुला काय वाटतं ग, आम्ही एकत्र ट्रिपला जाऊ शकत नाही का? मी जर का त्यांना आता सांगितलं ना की मीही येणार आहे, तर लगेच तिकीट काढतात की नाही बघ। पण नाही काढत आहेत ना, हाच तर पॉइंट आहे। एकटेच चाललेत। नाही म्हणजे असंच आहे, मला नाही वाटत तुम्हाला जमेल बरोबर जायला वगैरे। तुम्हाला चॅलेंज करू नकोस? छे, मी कशाला चॅलेंज करू? मला माहिती आहे ते तुम्हाला नेणार नाहीयेत। नाही, स्वीकारलं मी तुझं चॅलेंज। आता बघच मी काय करते ते। बघ सरकार, नाही बघा ना जरा बॅगेचं काय म्हणणं ते। मला काही एक सांगू नका। का म्हणजे? एकटे जात आहे ना? हा, जा ना, मग एकटे जा आणि एकटंच सगळं काम करा। मला काही सांगू नका। एकटे फिरायला जा, एकटे मजा करून या। काय ते कुठे चाललात तुम्ही? हा, कुठे चाललायत? 7 सिस्टर्स। हे कोण तुमच्या 7 बहिणी हो? मला सांगाच एकदा। हा, आजपर्यंत मी कधी भेटलेलं नाही त्यांना, आणि तुम्ही त्यांना भेटायला चाललायत ते सुद्धा मला टाकून। एक मिनिट, जरा तुला बाजूला करतोय, मी इथे बसतोय। 7 सिस्टर्स, 7 सिस्टर्स म्हणजे 7 भगिनी। भारताचा अतिसंवेदनशील प्रांत आहे तो, ईशान्य भारत। त्यातलीही 7 राज्य आहेत। लायब्ररीने म्हणतात ना, सांगा कुठली राज्य आहेत? अरुणाचल प्रदेश, ओके, आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, नागालँड। मला सगळं माहितीये, सगळं येतंय। येऊ आता येऊ, सांगा ना। येतं नाही? ऐका ना, आम्ही सगळे मित्र चाललोय ना, सगळे पुरुष आहेत तिथे। माझं ते पुरुषात बाई लांबोडी असं तुम्हाला म्हणतील, चालणार आहे का तुम्हाला? नाही की नाही? मग तुम्ही कंटाळून जाल, बोर व्हाल आमच्यात। उगीच काहीतरी कारण देऊ नका, सरळ सांगा ना तुम्हाला न्यायचं नाही मला तुमच्या बरोबर म्हणून। हा बाबा, हे घ्या आय मास्क, हा ठेवा तुमच्याजवळ। म्हणजे कसं आहे, प्रवासात हा वापरला ना की असं झोप छान लागते आणि डोळ्यांना त्रास पण होत काही गरज नाही झोप चांगली लागायची त्यांना। तू आधी मला सांग, तुझ्या बायकोवर, अंकितावर तू किती प्रेम करतोस रे? हा, माझ्याकडे बघ। खूप प्रेम आहे। हो ना, मग तू तुझ्या बायकोला असं एकटीला टाकून ट्रिप तर जाऊ देच रे, पण फक्त एक दिवसाच्या पिकनिकला जाशील? काय बोलतेस तू? शक्य आहे का हे? तिला एकटीला सोडून जाईल तर माझं मन लागणार आहे का? अजिबातच नाही। कळलं का? काहीतरी शिका लेकाकडून। पण मी एकटी कशी राहणार तिकडे? नाही, तुम्ही जा, हो मज्जा करा। आठवण तर येणार आहे का माझी तुम्हाला तिकडे? त्याला प्रेम असावं लागतं ना, मुळात प्रेम असावं लागतं। तेच आटलंय ना इकडे, एकटीला सोडून जातायत मला।
सरिता, मी तुमची बॅग बिग काही भरून देणार नाहीये. एकटे जाताना फिरायला मग एकट्यानेच भरा तुमची बॅग, एकट्यानेच करा सगळं, काही हात सुद्धा लावणार नाहीये मी. आणि एक लक्षात ठेवा, आयुष्यात पहिल्यांदाच तुम्ही मला असं इथे एकटीला टाकून ट्रिपला जाताय. माझं लक्ष आहे ना तुमच्याकडे. हा काय झालंय? शंतनू, माझ्या हातून खूप मोठी चूक घडली रे. कसली चूक बाबा? अरे माझ्या हे लक्षातच कसं आलं नाही. शिट. अरे काय झालंय काय एवढं सांगा ना. बापरे, आत्ता मला कळतंय की तुझी आई एवढी का चिडली. मी तेच विचारतोय, का चिडलीये, काय झालं एवढं सांगा. थांबतोय. काय झालं ना शंतनू, इतक्या वर्षात मी एकटा असा कधी पिकनिकला गेलेलोच नाहीये. म्हणजे सुरुवातीला दोघेही जॉब करायचो, त्यामुळे दोघांनाही वेळ नसायचा. मग जेव्हा तिला सुट्टी मिळायची तेव्हा मला सुट्टी नसायची, मला सुट्टी मिळायची तेव्हा तिला सुट्टी नसायची. जेव्हा आम्हाला दोघांना एकत्र सुट्टी मिळायची तेव्हा आम्ही दोघेही पिकनिकला जायचो. पण आत्ता इतक्या वर्षात असं पहिल्यांदा घडतंय की मला सुट्टी आहे, तिला सुट्टी आहे, पण मी एकटाच चाललोय पिकनिकला. अरे देवा देवा, खूप मोठा गोंधळ घालून ठेवलाय मी. बाबा बाबा रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुम्ही शांत व्हा. तुम्ही तुमचा मूड ऑफ नका करू. रिलॅक्स. तुम्ही जा मस्तपैकी ट्रिपला आणि मस्त एन्जॉय करा. पण परत आल्यानंतर आईला ना कुठेतरी असं मस्त फिरायला घेऊन जा. म्हणजे कसं तिला पण जरा बरं वाटेल. ठीक आहे, चला. हे आत्ता तिची चिडून गेले, त्याचं काय करू मी. बाबा अहो, तुम्हालाही माहिती आहे ना, तिचा राग पण माहिती आहे ना कसा आहे. आता चिडली आहे, थोड्या वेळाने लगेच शांत. नाही नाही शंतनू, हा तिचा राग निवळणारा नाहीये. बाबा तुम्ही उगाच टेन्शन घेताय. ऐका माझं, रिलॅक्स. माझं ठरलंय मला काय करायचं ते. काय ठरलंय? तुमच्या लेकीने चॅलेंज केले मला, पण बघा मी जिंकणार की नाही ते. आत्ता येतील आमचे हाक मारत, सरकार अहो सरकार, तुमचे तिकीट काढले बरं का माझ्या बरोबर. बघालच तुम्ही. हो, असं वाटतंय तुम्हाला बाबा हाक मारतील आत्ता म्हणून? मारतील ग. बघ बघ, तू बघत राहशील. नाही, बघतेच मी, इकडेच थांबून बघते. कशाला? तुला ऐकायला येईल की. अगं नाही तर मी येऊन सांगेन तुला. जा जा, तुझ्या कामाला जा. नाही नाही नाही, मला याची देही याची डोळा बघायचाय. ठीक आहे, बघ मग आत्ता हाक मारत येतील की नाही बघ. हो, ती बघ आले. ऐकायला तुला हाक मारले ना. हाक आले आले. सासूबाई तुमचे कान वाजतायत, काही हाक वगैरे मारत नाहीयेत बाबा. आणि तुझ्या कानात तेल घाल जरा, म्हणजे तुला ऐकायला येईल हाक मारतायत ते. नाही बरोबर आहे, तुला कसं ऐकायला येणार. आपल्या घराला भिंती किती येतं गो. अरे बापरे, पण रोज जेव्हा तुम्ही माझ्या नावाने हाका मारत असता, त्या कशा मला भिंत फोडून ऐकू येतात बघ. अगं माझा आवाजच बघ. कदाचित नाही ना, सरप्राईज द्यायचं असेल मला. सासूबाई हा जाऊ दे ना, सोडा ना चॅलेंज. हा, मला अजिबात वाटत नाही बाबा तुम्हाला घेऊन जातील, तिकीट काढतील वगैरे. छे छे, शक्यच नाहीये. मला वाटतं ना तुम्ही हे स्वप्न विसरून जा. ओके, फॉरगेट इट. ओके. हे काय, हे सगळे कपडे असे काढून का ठेवलेत बॅगेतून तुम्ही? हा, मी बॅग भरून देऊ का तुम्हाला? हा नाही, नको भरूच बॅग तू. का, काय झालं? जात नाहीत का तुम्ही ट्रिपला? अहो काय झालं ते सांगा ना मला. असे शांत का बसलात तुम्ही? काय झालंय? अरे आता कोण आलं असेल? कुठे तो मूर्ख माणूस? कुठे तो मूर्ख माणूस? त्याला आधी बाहेर बोलो. बोलो त्याला आधी बाहेर. नाही, या घरात मूर्ख कोण मला माहित नाही. इथे मंत्री राहतात. हो. अरे काका, अंकू अगं बाबांचे मित्र आहेत, डोईफोडे काका. बोला ना काका, काय झालं? कुठे तो मूर्ख माणूस? आतमध्ये लपून बसला असेल तर त्याला बाहेर बोलो. त्याला सांग डोईफोडे आलाय. बोलो त्याला बाहेर. अहो झालंय काय ते तरी सांगा. तुझ्या बापाला बाहेर बोलो. नाही तुझ्या बापाला त्याचा बाप दाखवला ना, तर मी माझं नाव कैलास डोईफोडे लावणार नाही. आमची फसवणूक करतो काय? अहो भाऊजी काय झालं? का ओरडता तुम्ही एवढे? आणि कुणी कुणाला फसवलंय? माझ्या नवऱ्यानं. माझा नवरा कुणालाही फसवू शकत नाही. आजपर्यंत त्यांनी कधीही कुणाला फसवलेलं नाहीये. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर.
अहो वहिनी, कालपर्यंत हा आमच्या बरोबर पिकनिकला येणार होता. मग अचानक डायरेक्ट तिकीट कॅन्सल. अहो ही शुद्ध फसवणूक नाही तर दुसरं काय आहे? अहो पण ह्यांनी का केलं असं? तेच तर मी विचारायला आलोय, यांनी असं का केलं? काय हो, काय म्हणताय ते? तुम्हीच तिकीट कॅन्सल केलं? हो. पण का? ते माझी तब्येत जरा बरी नाहीये, ते मला अनइझी वाटतंय, मग मी केलं कॅन्सल तिकीट. अगो बाई, काय होतंय तुम्हाला? खरंच तुला बरं वाटत नाहीये का आणखी काय कारण आहे? हा अरे नाही रे बाबा, हेच कारण आहे. अरे काय रे माधवा तू असा? हा? थोडीशी काळजी घ्यायचीच ना. अरे आपण किती दिवसापासून हे ठरवत होतो. तू कितीतरी दिवसानंतर गाणार होतास, आम्ही तुझा आवाज ऐकणार होतो. सगळ्यावरती पाणी फेरलंस. ठीक आहे, कर आराम. आता काय, पुढच्या वेळेला जाऊ. येतो मी. ये. बाबा, तब्येत बरी आहे ना तुमची? आता डॉक्टरकडे जाऊयात आपण. माझी तब्येत एकदम ठणठणीत आहे. मग काकांना असं का सांगितलं तुम्ही? सरकार सॉरी, ते इतक्या वर्षांचा आपला नियम मोडला मी. मी तुम्हाला एकटीला टाकून जाऊन नाही शकलो. अच्छा, म्हणजे मी तुम्हाला बोलले म्हणून तुम्ही तिकीट कॅन्सल केलं? हो. काय हो तुम्ही, मस्करी करत होते मी तुमची. तुम्ही नाही का माझी मस्करी करत कधी, तशी मी केली एक दिवस तुमची मस्करी. इतकं काय मला मनावर घ्यायचं? चालेल, खूप दिवसांनी तुम्ही मित्रांबरोबर फिरायला चालला होतात कुठेतरी, तर कॅन्सल करून टाकलं. आणि एवढी काय माझी काळजी करता? हे बघा, तुम्ही आजपर्यंत तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडलेल्या आहेत. बाप म्हणू नका, नवरा म्हणू नका, अगदी सासरा सुद्धा. मला अजिबात आवडलेलं नाही तुमचे वागणं. हे ना सगळं हिच्यामुळे झालंय. झालं तुझ्या मनासारखं? हा, शेवटी नाही जातात ते. चॅलेंज केलं होतंस ना मला, रद्द केलं त्यांनी तिकीट. तुम्ही उगाच माझ्याशी भांडू नका सासूबाई, प्लीज. अरे मी उगाच भांडते? नेहमीच आहे तुझं हे असं. तू मला काहीतरी बोलायचं? याला काय अर्थ आहे? हा, तुम्हाला आधी कळायला नको का? एक तर तूच मला भाग पडलंस ना यांच्या रुसायला. अच्छा, म्हणजे आता इथून पुढे मी जसं सांगीन तसंच तुम्ही वागणार आहात का? तू आता ना उगीच माझ्याशी भांडत बसू नकोस. एक तर तुझ्यामुळे यांनी ट्रिपला जाणं कॅन्सल केलं. माझ्यामुळे? मग काय? सासूबाई, उगाच माझ्यावर काहीतरी आरोप करू नका. मग काय, तुमचीच इच्छा होती त्यांनी जाऊ नये ना? तुमच्या मनासारखं झालं ना? हा, माझ्या मनासारखं झालं म्हणे. असं काय माझी इच्छा नव्हती. माझं म्हणणं फक्त की मला पण घेऊन जा बरोबर, एवढंच होतं. ऐका ना, बोला. आता बॅग भरून काहीच अर्थ नाहीये. तिकीट कॅन्सल झालंय. अय्या, आता काय करायचं? आता काय? जाणार. हा, हे ट्रिपला जाणार म्हणजे जाणार. कारण ह्यांच्यापेक्षा माझी इच्छाशक्ती जास्त आहे. तुम्ही ट्रिपला जाणार म्हणजे जाणार. आणि आपण सगळे आहोत ना, आपण सगळे मिळून प्रयत्न करूया की. हा, चला. ऐक ना, बस, ट्रेन, काही पण ऑप्शन चालेल मला. अरे तू बघ तर एकदा, बसेसमध्ये बरेच ऑप्शन्स मिळेल तुला. हो, नाहीच जमलं तर मग तात्काळमध्ये ट्रेनमध्ये बघ. हो, मी तुला डिटेल्स वगैरे सगळं पाठवतो. हो 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 हो, हां चालेल, कळव मला. हो हो, ओके. हा झाला. आणखी कुठला एजंट आहे माझ्याकडे? हाँ, हेलो शर्मा जी, सुनिए ना, वो मेरे पिताजी के लिए एक टिकट चाहिए था जी. हाँ, ट्रेन का तात्काल में चाहिए था. मैं आपको डिटेल्स भेजता हूँ. नहीं, थोड़ा अर्जेंट है, देखिए ना, थोड़ा बहुत इमरजेंसी है. हाँ, चलेगा. एक्स्ट्रा के पैसे वगैरह वो सब देख लेंगे हम. हाँ जी, हाँ, मैं भेज रहा हूँ आपको डिटेल्स. ठीक है. हाँ ओके. आणि कोण आहे? हाँ ना, अरे नाही रे बाबा. हा, आता बरं झालोय मी. हो हो, बायकोने डोस दिला. डोस दिला. डोस नाही, तुझी बायको नाही ती, माझी बायको आहे. हा, नाही, डोस दिलाय. आता मला बरं वाटतं. हो. अरे एक तिकीट मॅनेज करायचं फक्त. हो, मग मी काल कॅन्सल केलं म्हणून काय झालं? एक तिकीट नाही का मॅनेज होऊ शकत? हा, मग अरे कर ना रे, प्लीज कर ना काहीतरी. मला जायचं रे ट्रिपला, प्लीज दे ना मला एक तिकीट मिळून. काय झालं? काही नाही, एकही तिकीट मिळत नाही आता. शी, बघते काहीतरी. थांबा. हा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह. इच्छाशक्ती. हा,
आले. हा हो मी देईन ना, हवं ते ऍडवाइस देईन. हो केव्हाही, त्यात काय नाही. हो मला फक्त तिकीट हवंय अर्जंटली. काय सुट्ट्यांमुळे नाही मिळणार? ठीक आहे, काही झालं तर मला सांगा. सरकार, आई सरकार, आई सरकार, आई सरकार. अरे यार, सासूबाई नाहीयेत घरात. हो कुठे गेली? अरे बाबा, अहो राघून कुठे पळून तर नाही गेली नाही? छे रे, अशी कशाला जाईल? इथेच असेल कुठेतरी. थांबा मी फोन करून बघते. हा बघ. हे काय इकडे वाजतोय त्यांचा फोन? मग काय? अरे बापरे, फोन इथेच टाकून ही कुठे गेली मग? देवासारखी धावून आलीस ग बाई. मला टेन्शनच आलं होतं यांना जाता येते की नाही आता ट्रिपला, पण तुझ्यामुळे शक्य झाला. थँक्यू सो मच. अगं थँक्यू कशाला, आमचे हे रेल्वेत आहेत ना, त्यामुळे सहज तिकीट उपलब्ध होतात. सतत फिरतीवर असते स्वारी. आणि आमच्याकडे बरोबर उलट आहे. आमचे सतत घरात बसलेले असतात. रिटायर झाल्यानंतर ना घरकोंबडे झालेले, दुसरं काही नाही. सतत तो मोबाईल घ्यायचा, गेम खेळत बसायचं, कोडी सोडत बसायचं. हा, पण घरातल्या सगळ्यांकडे बारीक सारीक लक्ष असतं. कुणाला काय हवंय, कुणाला काय नकोय, सगळं. म्हणून यांना म्हटलं 4 दिवस जरा जाऊन या बाहेर, मला ही शांतता. हे अगदी छान केलंस हं तू. बरं निघू का आता? नाही, घरच्यांना कुणाला माहिती नाहीये, सरप्राईज द्यायचं म्हणून ठरलंय माझं. चल मी निघते. बरं ह्याचं बिल दे जरा प्लीज. पुढच्याला बाय ते करून घेऊ. हा चल चल, बाय बाय. थँक्यू, लव्ह यू. अगं ए सरिता, कुठे गेली होतीस तू? हा बर, फोन इथे विसरून गेलेस. एवढं काय चिडण्यासारखं झालंय? मी नाही गेलो ट्रिपला तर नाही गेलो म्हणून काय असं वाईट ओढून घर सोडून जातं का कोणी? इथे सगळे जण तुझी काळजी करत होते. मग काय सांगून तरी जायचं ना. घ्या, चिठ्ठ्या कसले लिहितेस आता? नीट बघा आधी. हा, हे तुमचं तिकीट आहे. उद्या तुम्ही ट्रिपला निघताय. आता हे नीट जपून ठेवा. आई मी म्हंटल होतं ना, माझी इच्छाशक्ती दांडगी असल्यामुळे सगळं काही नीट होणारच. चला चला, आता आवरायला लागा. चला हो चला, उद्या सकाळी लवकर निघायचं ना तुम्हाला. अहो हे तनू, मी आणि सासूबाई सारख्या भांडत असतो, पण खरं सांगू का, माझं फेवरेट कपल ना ते दोघेच आहेत. सासूबाई आणि बाबा किती समजूतदार आहेत ना. आय नो, एकदम आयडियल कपल आहे है ना. बघ ना, मला असंही लक्षात आलंय की मॅच्युरिटी लागते ते जे करतायत त्याला, म्हणजे ती हळूहळूच येते. आणि आता बघ, बाबा सासूबाईंना सोडून कधीच ट्रिपला गेले नाहीयेत, म्हणून त्यांनी ट्रिप कॅन्सल केली. पण त्यांची जायची इच्छा होती म्हणून सासूबाईंनी काहीही करून तिकीट मिळवलं. आपल्याला कोणालाच नाही जमलं. करेक्ट आहे तुझं. तुला माहिती, एका कपलमध्ये मॅच्युरिटी यायला त्यांनी ना असा खूप वेळ एकत्र घालवायला लागतो. आणि त्यासाठी प्रेम खूप महत्वाचं असतं. खरंय, हे आपलं वय झाल्यावर आपण पण होकारी असे, म्हणजे मच्छर आणि प्रेमात. ऑफकोर्स राहू. नाही म्हणजे कसं आहे, मोठ्यांचे गुण लहानांमध्ये उतरतातच ना, नाही का? खरंय. पण त्यासाठी आपल्याला प्रेम सुद्धा करायला हवं, नाही का? करू, पण आता झोप, उद्या लवकर उठायचंय. बाबा, काय सगळं क्रॉस चेक केलं ना तुम्ही नीट? हो हो. आणि तिकडे गेल्यावर पण सगळं सामान नीट ठेवा. सासूबाई नसणार आहेत काळजी घ्यायला. पुरे झालं, घेतील ते काळजी. विसरलं नाहीत ना काही? नाही नाही, मी कशाला विसरीन. बॅग तुम्हीच भरली आहे. पुरे झालं माझं कौतुक. माझं कौतुक करण्याच्या नादात ना ट्रेन मिस होईल तुमची. हो, म्हणजे परत सासूबाईंमुळेच तुमची ट्रिप कॅन्सल. सरिता, एकदा का मी परत आलो ना की मे महिन्यात आपण दोघं परत जाऊ 7 सिस्टर्सला. आय प्रॉमिस. बाबा, दिस इज नॉट फेअर. हा, तुम्ही दोघं जण का? आम्हाला पण घेऊन जायचं. तुम्ही दोघे या, तू आणि शंतनू. हा, पण तुम्ही वेगळं वेगळं फिरायचं, आम्ही वेगळे जाणार.
अहो पण त्याआधी तुम्ही जा तर जा लवकर आणि पटकन या. हा. फक्त आमच्यासाठी काहीतरी घेऊन या. हा काय आणू? काही नको, फक्त रोज न चुकता आठवणीने मला फोन करत जा. करिता मी तुझ्यापासून लांब आहे असं तुला एक क्षणही जाणवू सुद्धा देणार नाही. हॅपी जर्नी. थँक्यू. बास बास आता. हा चला 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 चला. बाबा मजा करा. बाय. कमॉन सासूबाई, का रडताय? बाबा जाणार नाहीत? नाही, इतक्या वेळ स्वतःला खूप आवरलं, पण आता नाही थांबवू शकत आहे मी. त्यांच्याशिवाय कसे दिवस जाणार आहेत ना याचंच टेन्शन आलंय मला. मस्त जातील हो. मी आहे ना, आपण धमाल करू. म्हणून तर टेन्शन आलंय ना, उगाच नाही रडत आहे मी. मग तर बरंच झालं बाबा तुम्हाला घेऊन नाही गेले ते. आता नाही घेऊन गेले, पण नंतर जाणार होत आम्ही दोघंच जाणार आहोत फिरायला. तेव्हा मला कसं घेऊन जात नाही बरोबर ते बघतेच मी. अगं तुझं तिकीटच काढणार नाही, मग बघ ते तिकीट माझ्याच हातात आहे. आता बघितलंस ना तू.